उद्यापासून एलबीटी रद्द होणार आहे। राज्यातल्या तब्बल 8 लाख व्यापाऱ्यांची एलबीटी मधून सुटका होणार आहे। मात्र 50 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या 1062 व्यापाऱ्यांना एलबीटी भरावा लागणार आहे। त्यामुळे राज्य सरकारला 7648 कोटींचा भूर्दंड बसणार असून नागरी भागातून प्राप्त होणाऱ्या मुद्रांक शुल्कातून मिळणारं उत्पन्न महापालिकेला देण्यात येणार आहे। एक महत्त्वाचा निर्णय, उद्यापासून राज्यातील एलबीटी बंद होणार आहे। 8 लाख व्यापाऱ्यांची एलबीटी मधून यामुळे सुटका होणार आहे। राज्य सरकारला मात्र 7000 कोटींचा भूर्दंड बसणार आहे। मुद्रांक शुल्कातील उत्पन्न हे महापालिकांना दिलं जाणार आहे। आपण याबाबत अधिक चर्चा करूयात। आपल्याबरोबर आहेत अर्थतज्ञ गिरीश जखोटी आहेत आपल्याबरोबर। गिरीशजी, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारणाऱ्या सरकारनं व्यापाऱ्यांना मात्र एलबीटी माफ केलेला आहे, आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, व्यापाऱ्यांना एलबीटी माफ करण्याचा इथे उद्देश उद्भवू नये। परंतु एलबीटी मुळे जो वेळ जातो तो वेळ कमी करायचा असेल, त्यातल्या अकाउंटिंग मधला वेळ कमी करायचा असेल तर एलबीटी काढून त्याऐवजी आपण सध्याचा जो स्थानिक विक्री कर आहे त्या स्थानिक विक्री करासोबत त्याला जर आपण जोडलं, आता कॉम्प्युटरायझेशनमुळे अकाउंटिंग आणि अनालिसिस खूप सोपं झालेलं आहे आणि हा सगळा कर भरणा जर राज्य सरकारकडे झाला तर राज्य सरकार त्या शहरातल्या एकूण व्यवहारांच्या व्याप्तीनुसार व्हॉल्यूमनुसार या भरलेल्या अधिक कराची वाटणी करू शकतं। ज्याला आपण संगणकीकरण म्हणतो, त्या संगणकीकरणामुळे सोपं झालेलं आहे। आणि दुसरी गोष्ट, भारत सरकार सध्या मुद्रांक शुल्कावरच अवलंबून आहे, त्यामुळे आता सरकारचं नेमकं कसं नुकसान होईल? नाही, सरकारचं नुकसान होईलच ना। जर ही माफी दिली तर सरकारचं नुकसान हे होणारच आहे। त्यामुळे मी जो मुद्दा म्हणतोय की माफी न देता एलबीटीचा जो त्यातला जो कर भरणा आहे हा कर भरणा दुसऱ्या एका ज्याला आपण विक्री कर म्हणतो, महत्वाचा कर म्हणतो, तर त्यासोबत तो जोडावा आणि त्याचं कनेक्शन करावं आणि नंतर संगणकीकरणाच्या सगळ्या त्या प्रणालीनुसार त्याची विभागणी करावी वेगवेगळ्या शहरांमध्ये। हे अगदी सोपं आहे तंत्रज्ञानानुसार। आणि महत्वाची बाब अशी की उद्या परवा आपल्याला जो गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स लावायचा आहे देशभरामध्ये, तर त्यामध्ये हा एलबीटीचा जो भाग आहे तो गोळा होणारच आहे। तर त्याची पूर्वतयारी म्हणून आपल्या सरकारनं खरं तर अशी पावलं उचलायला पाहिजे होती। पण जसं आपण एक आता विधान केलं, मी आपल्या विधानाशी पूर्णपणे सहमत आहे की एका बाजूला आम्हाला शेतकऱ्यांकडे बघायला वेळ नाही, पैसे नाही, बजेट नाही आणि इतरे मात्र आम्ही व्यापाऱ्यांवर इतका पैसा खर्च करू शकतो कारण यातला 90% व्यापारी वर्ग आमचा मतदार वर्ग आहे। ही जर धारणा आताच्या सरकारची असेल तर हे लोककल्याणकारी राज्य नाही म्हणता यायचं आपल्याला। बरोबर। त्यामुळे पुढचा दृष्टिकोन ठेवून ह्याचं जे कलेक्शन आहे म्हणजे वेळ वाचावा हे अगदी बरोबर आहे, त्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांचा जाच कमी व्हावा हेही बरोबर आहे, पण म्हणून व्यापाऱ्यांनी टॅक्स भरू नये ही बाब मला मान्य नाही। बरोबर, नक्की। धन्यवाद गिरीशजी, झी24 तासशी बोलल्याबद्दल। आता उद्यापासून एलबीटी माफ होणार आहे, बंद होणार आहे। 8 लाख व्यापाऱ्यांची यातून आता सुटका होणार आहे। मात्र राज्य सरकारवर त्यामुळे 7000 कोटींचा भूर्दंड पडणार आहे। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।